नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आता 1 वाजलेला आहे। जवळपास काही मुलांनी त्यांचा रिझल्ट बघितला आहे। ज्या मुलांनी रिझल्ट बघितला नाही त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करा आणि तुमचा रिझल्ट तुम्ही बघून घ्या। सीट नंबर आणि आईचं नाव या 2 गोष्टी आपल्याला रिझल्ट बघण्यासाठी टाकायच्या आहेत। ज्या मुलांचा रिझल्ट दिसत नाही त्या मुलांनी काय करायचंय, टेलिग्राम चॅनलची मी लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जा जॉइन करा आणि जे काही तुमचं हॉल तिकीट आहे ते मला सेंड करा। जर इन केस जर तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसत नसेल तर मी तुमचा रिझल्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो। जर सर्व्हर डाऊन असेल तर त्यासाठी मी पण काही करू शकत नाही आणि तुम्ही पण काही करू शकत नाही। जर सर्व्हर डाऊन असेल तर थोडा वेट करा, तुमचा रिझल्ट तुम्हाला 100% दिसणार आहे। आता ज्या मुलांनी त्यांचा रिझल्ट बघितलाय सर्वांना एक कॉमन डाऊट आहे की 12वीच्या पर्सेंटेजवर तुम्हाला ऍडमिशन कशासाठी भेटणार आहे, बरोबर आहे? तर 12वीचे पर्सेंटेज आपल्याला ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करणं म्हणजे काय असतं, तर इंजिनिअरिंग करायचंय, मेडिकल करायचंय, आपण सीईटी दिली, पीसीएम पीसीबी ग्रुप आणि नीट दिली, बरोबर? आता पीसीएम मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो या 3 विषयांचं आपण ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करणं म्हणजे काय? ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर म्हणजे करणं या 3 विषयांची बेरीज आपली 135 आली पाहिजे, बरोबर? आता ज्या मुलांची एनटी एससी एसटी कॅटेगरी आहे म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्या मुलांसाठी 120 मार्क्स रिक्वायर्ड आहेत, बरोबर? ज्यावेळेस आपला ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर असेल ना त्यावेळेस आपल्याला एमएसटी सीईटी थ्रू आणि नीट थ्रू ऍडमिशन भेटणार आहे। जे काय आपल्याला मेडिकल करायचंय, इंजिनिअरिंग करायचंय, तर या 2 गोष्टींसाठी हा क्रायटेरिया क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे। आता रिझल्ट लागलाय, सर्व गोष्टी झाल्या, आता मी तुम्हाला सांगितलं की ग्रुपिंग क्रायटेरिया म्हणजे काय। आता या 12th बेसिसवर अजून आपण कुठे ऍडमिशन घेऊ शकतो, तर या 12th बेस जे काय मार्क्स आहेत ना ते फक्त तुम्हाला ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठीच लागतं, ते बाकी कुठेही नाही लागत। कारण की आता बाकी सर्व जे काही विषय आहेत, जे काही एंट्रन्स आहेत ना, जे काही फील्डमध्ये तुम्हाला जायचं त्या सर्वांचे आता एंट्रन्स एक्झाम झालेले आहेत, सुरू झालेले आहेत। तर त्यासाठी ग्रुपिंग क्रायटेरिया वगैरे आता या सर्व 2च गोष्टी महत्त्वाच्या। ग्रुपिंग क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा आहे पीसीएम आणि पीसीबीचा, त्यानंतर कोणतीही गोष्ट तुम्हाला लागत नाही। इन केस जर तुम्हाला दुसऱ्या फील्डमध्ये जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 12th चे मार्क्स रिक्वायर्ड आहेत, त्यानुसार कट ऑफ पण चालू होतील। आता ज्या मुलांना 12th मध्ये कमी मार्क्स आलेले त्यांनी काय करायचं, बरोबर? आता सर्वांना एकच गोष्ट सांगतो, 12th चा पेपर आपण स्वतः लिहिलेला आहे। मी पण या फेज मधून गेलेलो आहे, तुम्ही पण या फेज साठी लढत आहात आता सध्या। तर 12th चा पेपर तुम्ही स्वतः लिहिलेला आहे, आपण लिहिलाय, आपल्याला किती पर्सेंटेज पडतात हे या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर? ज्या मुलांचे पर्सेंटेज कमी पडलेले आहेत त्यांनी अजिबात ही पॅनिक व्हायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही। कारण की पेपर आपण स्वतः लिहिलाय, आपण स्वतः लढलोय, बाकी कोणीही लढलं नाही। कारण की आपल्या मित्राला किती पर्सेंटेज येतात, आपल्याला किती पर्सेंटेज आले आहेत, या सर्व गोष्टी काही कंपेअर करू नका। जर इन केस जर तुम्हाला 12th चे पर्सेंटेज कमी पडतात आणि तुम्हाला जर ऍडमिशन प्रोसेस मध्ये जर काही अडचण येते तर तुमचा दादा तुमच्या सोबत आहे। जर तुमचं ऍडमिशन होत नसेल तर तुमचा दादा तुम्हाला ऍडमिशन करून देईल। मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा की तुमचे पर्सेंटेज किती आलेले आहेत त्यानुसार। आणि जर एखाद्याला कमी पर्सेंटेज आले तर मी अजून पण सांगतो की काही टेन्शन घेऊ नका, कुठेही ऍडमिशन घ्यायला काही अडचण येत नाही पर्सेंटेज जर कमी असेल तर। ज्या मुलांचे चांगले पर्सेंटेज आलेले आहेत त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि सर्वांचेच चांगले पर्सेंटेज आलेले आहेत। ज्या मुलांना असं वाटतं की माझे पर्सेंटेज कमी आलेत, पालकांना वाटतं की आपल्या मुलांना पर्सेंटेज खूप कमी काय पडले, अजिबात टेन्शन घेऊ नका की ऍडमिशन घ्यायला पर्सेंटेज कमी किती असू द्या, ऍडमिशन घ्यायला कुठेही अडचण येत नाही, एक गोष्ट लक्षात घ्या। आणि इथून पुढच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुमचा दादा तुमच्या सोबत असणार आहे, त्यामुळे टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप लिंक मी या सर्व गोष्टी ग्रुपच्या दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शन मध्ये, तिथं जा जॉईन करा। जे काही अडचण येत असतील तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून तिथं सांगा, तुमचा दादा तुमच्या नक्कीच अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल। शेवटी हा जो व्हिडिओ आहे, जी काही लिंक तुम्हाला रिझल्ट वगैरे काही दिसत नसेल तर तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, त्यांचा रिझल्ट जर अडचणीत असेल तर ते पण बघतील त्यांचा रिझल्ट। आणि शेवटी दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।